याचं लोणचं तयार करणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त इथे छान लोणचं तयार झालेलं आहे। तरी मी इथे 2 किलो आवळे आणलेले आहेत। आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे आवळे जे आहेत ना वाफेवरती उकडवून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये हे आपल्याला उकडवायचे नाही आहेत। एका कढईमध्ये पाणी गरम करायचं आणि त्यावरती चाळण ठेवायची। हे बघा, तुम्ही बघू शकता पाणी छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। त्यावरती मी एक चाळणी ठेवलेली आहे। त्याच्यावरती आता आपण हे आवळे ठेवणार आहोत आणि हाय फ्लेमवर हे आपल्याला आवळे जे आहेत ना कमीत कमी 10 मिनिटं उकडवून घ्यायचे आहेत। तर आवळे उकडत आहे तेव्हापर्यंत आपण हे मसाले बघूया। तर इथे मी मीठ घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, मेथी घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, तिखट आहे, काश्मीरी लाल तिखट आहे, हळद आहे, 1 किलो गूळ आहे। 2 किलो आवळ्याकरता मी इथे 1 किलो गूळ घेतलेला आहे आणि थोडी लवंग, मिरे आणि कलमी घेतलेली आहे। तर आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत। तर एका कढईमध्ये हे बघा, मी धणे घेतलेले आहेत अर्धा कटोरी जिरे, अर्धा कटोरी मेथी, अर्धा कटोरी इथे बडीशोप घेतलेली आहे आणि अर्धा कटोरी इथे मी मोहरी घेतलेली आहे। तुम्हाला मोहरी नसेल घ्यायची तर तुम्ही मोहरीची डाळ जी असते ना ती पण इथे टाकू शकता। तर आता हे जे सर्व मसाले आहेत ना आपल्याला मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मसाला तयार करून तुम्ही सुद्धा आवड्याचं लोणचं तयार करून बघा। खूपच छान टेस्टी होतं आणि वर्षभर टिकतं। आणि हे लोणचं वर्षभर टिकण्याकरिता आपल्याला काय करायचं याची टिप्स सुद्धा मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। त्यानंतर मी इथे काळे मिरे, लवंग टाकलेले आहेत 4 ते 5 आणि थोडीशी 2 ते 3 तुकडे मी इथे कलमीचे टाकलेले आहेत। यामुळे सुद्धा आपल्या मसाल्याला आणि लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते। तर हे बघा, मसाले छान असे इथे भाजून झालेले आहेत। हिवाळा म्हटलं की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवळे अवेलेबल असतात आणि आवळ्याचे गुणधर्म तर मी तुम्हाला नकोच सांगायला, सर्वांना माहीतच आहे। बहुगुणी असा आवळा तर आपल्याला आपल्या आहारामध्ये नक्कीच घेतला पाहिजे। तर हे बघा, हे जे भाजलेले मसाले आहेत ना हे आपण सर्व मिक्सरमध्ये छान अशी याची पावडर करून घेणार आहोत। तर हे बघा, आपले आवळे जे आहेत ना उकडलेले आहेत। हे बघा, 10 मिनिटं मी उकडवून घेतलेले आहेत। आता आपण याच्या बिया काढून घेणार आहोत। हे बघा, संपूर्ण आवळ्याच्या आपण इथे बिया काढून घेणार आहोत। तर 2 किलो आवळ्याकरता मी ह्या मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे। 2 किलो आपण आवळे जर घेतले ना तर आपल्याला 1 किलो इथे गूळ घ्यायचं आहे। तर हे बघा, संपूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहेत आवळ्याच्या आणि याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे जे आवळे आहेत ना मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत। तर आपल्याला पूर्ण आवळे इथे बारीक करायचे नाही आहेत। तर मी साधारणतः 1 कटोरी इथे आवळे इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही लोणचं करून बघा, खूपच छान वाटतं। आपण जसं क्रश लिंबूचं लोणचं करतो ना त्या प्रकारेच हे क्रश आवळ्याचं लोणचं खूप छान टेस्टी वाटतं। तर बघा, इथे मी 1 कटोरी तेल टाकलेलं आहे, हिंग टाकलेला आहे 1 छोटा चम्मच आणि आपण जो हा मसाला तयार केलेला होता ना तो इथे टाकलेला आहे। थोडीशी हळद आणि मी काश्मीरी लाल तिखट इथे घेतलेलं आहे अर्धा कटोरी आणि अर्धा छोटी कटोरी इथे मी पांढरं मीठ घेतलेलं आहे। तुम्ही सेंधव मीठ सुद्धा इथे वापरू शकता। आता हे तेलामध्ये हे सर्व मसाले आहेत ना छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। तर आपला मसाला बघा किती दिसायला किती छान असा झणझणीत दिसत आहे। आणि काश्मीरी लाल तिखट तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही साधं तुमच्या स्वयंपाकात जे वापरता ते सुद्धा वापरू शकता। पण काश्मीरी लाल तिखटामुळे काय होतं, कलर खूप छान येतो लोणच्याला। हे बघा, क्रश आपलं आवळा आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ना 1 कटोरी ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर आवळ्याच्या फोडी टाकायच्या आहेत। पूर्णपणे आपल्याला पूर्ण आवळे मिक्सरमध्ये बारीक करायचे नाही आहेत। 1च कटोरी मी इथे बारीक केलेले आहे मिक्सरमध्ये, ते टाकायचे। आवळ्याच्या फोडी टाकायच्या, छान मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि पातेलं जाड बुडाचं घ्यायचं, अजिबात आपलं खाली लागलं नाही पाहिजे लोणचं। सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला। छान मी मिक्स करून घेतले आहे मसाले सर्व। आता इथे आपल्याला 1 किलो गूळ टाकायचं आहे। गूळ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ सुद्धा मी इथे ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे।
पांढरा गूळ इथे वापरायचा नाही आहे, कारण आपल्याला हे लोणचं वर्षभर टिकवायचं आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागलं पाहिजे आपल्याला, त्यामुळे गूळ चांगल्याच दर्जाचा इथे वापरायचा आहे आपल्याला। गूळ टाकल्यानंतर हळूहळू गुळाचं पाणी इथे तयार होईल, तर आपल्याला ते छान असं हे बघा गुळाचं पाणी झालेलं आहे इथे। तर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कमीत कमी 5 मिनिटं, म्हणजे हे छान असं सर्व मसाल्यामध्ये या फोडी मिक्स होतील, गुळामध्ये सुद्धा छान असं मिक्स होतील। तर ऑलमोस्ट आपलं लोणचं इथे तयार झालेलंच आहे, बघा किती मस्त दिसत आहे दिसायला सुद्धा। आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे लोणचं आहे ना पूर्णपणे थंड करण्याकरता झाकून ठेवायचं आहे। आणि हे लोणचं स्टोअर करताना काचेची बरणीच वापरायची आहे आणि ती काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली वाळवून घ्यायची आहे, त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये। अशा प्रकारे हे बघा मी काचेची बरणी धुवून उन्हामध्ये वाळवून घेतली, एकदम छान अशी कोरडी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे जर आपण लोणचं स्टोअर केलं ना तर वर्षभर टिकतं, अजिबात खराब होत नाही। आणि आपल्याला खायचं असल्यास आपण यामध्ये रोज रोज म्हणजे याचं झाकण उघडायचं नाही, थोडं काढून ठेवायचं, 2-3 दिवस पुरेल इतकं लोणचं काढून ठेवायचं एका छोट्या बरणीमध्ये। त्यामुळे लोणचं जे आहे ना लोणच्यामध्ये हवा जात नाही बाहेरची आणि लोणचं आपलं वर्षभर टिकतं, अजिबात खराब होत नाही। बऱ्याच जणींची तक्रार असते की आमचं लोणचं टिकवत नाही, खराब होतं। तर आपण लोणच्याला आहे ना फार अशी हवा लागू द्यायची नाही सारखी सारखी, म्हणजे सारखं सारखं रोज रोज ही मोठी बरणी आपण उघडायची नाही, ओपन करायची नाही, छोट्या बरणीमध्ये काढून ठेवायचं 2-3 दिवस पुरेल इतकं लोणचं आणि झाकण लावून ठेवायचं, म्हणजे 8 दिवसातून आपण 1 किंवा 2दा ही बरणी ओपन करायची। तर हे बघा चटकदार झणझणीत असं सिक्रेट मसाला टाकून लोणचं इथे तयार केलेलं आहे मी। ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच प्रकारे मी नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। तर अजून जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले ना तर लवकर सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा लवकर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार। तर हे बघा मी आता छान असं बंद करून ठेवत आहे ही काचेची बरणी आणि थंड जागी ठेवायची आपल्याला ही काचेची बरणी।